कोकणामधून नारायण राणे आणि कुटुंब काही केलं तरी संपणार नाही असा इशारा शिवसेना आमदार निलेश राणे यांनी दिलाय। झी 24 तासच्या टू द पॉइंट विथ कमलेश सुतार या मुलाखतीमध्ये त्यांनी विरोधकांना खणखणीत इशारा दिलेला आहे। राणे कुटुंब संपलं अशी हाकाटी पिटली गेली तेव्हा तिन्ही राणे पिता पुत्र हे निवडून आल्याचा दाखला त्यांनी दिलाय। राणे कुटुंब कोकणामधून असंच संपणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। नारायण राणे आणि त्यांच्या कुटुंबाच्या वर्चस्वाला वारंवार आव्हान देण्याचा प्रयत्न केला जातोय का या प्रश्नावर त्यांनी विरोधकांना उत्तर दिले। सिंधुदुर्गमध्ये तुटलेली भाजप शिवसेना युती, प्रचारापासून लांब राहिलेले नारायण राणे या संदर्भामध्ये बोलत असताना निलेश राणेंनी आपली भूमिका मांडली। त्यांनी दिलेला हा इशारा नेमका कुणाला अशी चर्चा आता रंगलेली आहे। हा कुठेतरी तुमच्या शिवसेनेमधल्या कोकणातल्या किंवा कोकणातल्याच वर्चस्वाच्या लढाईचा हा प्रश्न, कारण कोकणात नक्की आता म्हणजे एकेकाळी तुम्ही जसं मगाशी म्हणालात की सिंगल हँडेड नारायण राणेंचं कोकणामध्ये वर्चस्व एकेकाळी कोकणात तिथे होतं। आता त्यात वाटेकरी यायला लागलेत नवीन नवीन। तुमच्याच पक्षातले उदय सामंत आहेत, वाटेकरी स्वतःला जिल्ह्यामध्ये, मी माझ्या जिल्ह्याचं म्हणतोय, सामंत कोकणाचं बोलतो नाही, मी कोकणाचं बोलतो असेल तिकडे आलेत, अजून सामंत आहेत, आता रवींद्र चव्हाण त्यात इंटरेस्ट घ्यायला लागलेत। हे या संघर्षाचं मूळ कारण आहे का? बघा साहेब, कोण जर आमची ताकद संपवायचा प्रयत्न करत असेल अशी ती ताकद संपणार नाही। जो संपवायचा प्रयत्न करत असेल तो, मी कोणाचं नाव स्पेसिफिक घेतलं नाही, अशी कोणाची ताकद संपत नाही साहेब। एक काळ असाही आला साहेब जेव्हा सगळे म्हणत होते राणे संपले, तिन्ही राणे त्याच्यानंतर निवडून आले। मला हेच म्हणायचं आहे की कुठेतरी राणेंचं तिथलं अस्तित्व संपवायचा प्रयत्न होतोय असं निलेश राणेंना वाटतं का? प्रयत्न होतोय का? बघा, कोण काय स्वप्न बघत असेल तर साहेब मी स्वप्न थांबू शकत नाही कोणाची, पण ही ताकद अशी संपणारी नाही। जर संपली असती ना साहेब, जेव्हा आम्ही सगळं आमचा एक बॅड फेज जो सुरू होता, बॅड पॅच चालू होता, त्या पॅचमध्ये संपलं असतं ना सगळं, तेव्हा नाही संपू शकले तर आता काय संपवणार आहेत? कोकणातून राणेंची ताकद संपणार नाही एका पद्धतीने इशारा त्यांनी दिलाय। नाही, राणेंची तर ताकद कोकणात आहेच ना। राणेसाहेब त्या ठिकाणी कोकणातील मोठं नेतृत्व आहे आणि त्याच्यामुळे ते संपायचा विषयच नाही। आज ते भारतीय जनता पार्टीचे मोठे नेते आहेत, त्यांचे चिरंजीव आज पालकमंत्री आहेत आणि त्याच्यामुळे राणेंची ताकद आहेच। त्या ठिकाणी कोणी ठरवलं तरी ती संपणार नाही, वस्तुस्थिती आहे।